हॅलो स्टुडंट, MST CET लेक्चर सिरीजमधील आपला नेक्स्ट चॅप्टर आहे इन्हान्समेंट इन फूड प्रोडक्शन. हा चॅप्टर तसा स्मॉल आहे, पण यामध्ये असे खूप सारे पॉईंट्स आहेत की ज्यावरती तुम्ही MST CET एक्झाममध्ये क्वेश्चन एक्सपेक्ट करू शकता. चला तर मग डिस्कस करूया. सगळ्यात अगोदर या चॅप्टरमध्ये तुम्हाला प्लांट ब्रीडिंगची डेफिनेशन प्रिपेअर करायची आहे. यावर तुम्ही क्वेश्चन एक्सपेक्ट करू शकता. त्यानंतर जो कीवर्ड आहे दॅट इज डोमेस्टिकेशन. व्हॉट इज डोमेस्टिकेशन? व्हेरी सिम्पल. ब्रिंगिंग ऑफ प्लांट स्पेसीज अंडर ह्युमन मॅनेजमेंट इज कॉल्ड एज डोमेस्टिकेशन. जेवढे पण फूड क्रॉप्स आहेत हे डोमेस्टिकेशन व्हरायटीज म्हणून कन्सिडर केले जातात. त्यानंतर जो नेक्स्ट पॉईंट आहे दॅट इज जर्मप्लाझम कलेक्शन. हा पॉईंट तुम्हाला प्लांट ब्रीडिंगच्या ज्या स्टेप्स आहेत 5 डिफरंट स्टेप्स त्यामध्ये मिळणार आहे. 5ही स्टेप्स इम्पॉर्टंट आहेत. त्याचा सिक्वेन्स प्रॉपरली लर्न करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस एक्झाममध्ये सिक्वेन्स विचारला जातो, त्यामुळे जे काही स्टेप्स आहेत त्याचे हेडिंग्स हे तुम्ही प्रॉपरली लर्न करा. त्यानंतर फर्स्ट हेडिंगमध्ये तुम्हाला मिळेल जर्मप्लाझम कलेक्शन. व्हेरी सिम्पल. इट इज दी एंटायर कलेक्शन ऑफ प्लांट ऑर सीड फॉर डायव्हर्स अलील फॉर ए पर्टिक्युलर जीन दॅट इज कॉल्ड एज जर्मप्लाझम कलेक्शन. सो डायव्हर्स अलील कलेक्ट करणं एखाद्या जीनसाठीचं त्याला म्हणतात जर्मप्लाझम कलेक्शन. नेक्स्ट स्टेपमध्ये हायब्रिड विगरची डेफिनेशन तुम्हाला मिळेल दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज हेटेरोसिस. व्हेरी सिम्पल. 2 प्लांट्सचा क्रॉस केल्यानंतर जे हायब्रिड तयार होतं आणि जर ते सुपेरियर असेल आयदर पॅरेंट्सच्या कुठल्याही कॅरेक्टर सोबत तर त्याला आपण हायब्रिड विगर म्हणतो. सो सुपेरियरिटी ऑफ हायब्रिड ओव्हर आयदर पॅरेंट इन 1 or more कॅरेक्टर इज कॉल्ड एज हेटेरोसिस ऑर हायब्रिड विगर. हा पॉईंट प्रिपेअर करा. त्यानंतर चॅप्टर फर्स्टमध्ये पण हा बघितला होता आपण एमॅस्क्युलेशन. व्हॉट इज एमॅस्क्युलेशन? द रिमूव्हल ऑफ अँथर्स बिफोर अँथेसिस. म्हणजे पोलन ग्रेन्स प्रोड्यूस होण्याच्या अगोदर जर आपण अँथर रिमूव्ह करत असू त्याला म्हणतात एमॅस्क्युलेशन. इथे तुम्हाला 2 मेथड्स लर्न करायचे आहे. एमॅस्क्युलेशनसाठी पहिली मेथड जी आहे दॅट इज बॉटल मेथड अँड सेकंड मेथड आहे फोरसेप मेथड. बॉटल मेथडमध्ये हॉट वॉटर जनरली प्रेफर केलं जातं. सो हॉट वॉटर मेथड अँड सेकंड इज फोरसेप मेथड. नेक्स्ट इज ICAR अँड GDP. या दोघांचे जे लॉंग फॉर्म्स आहेत ते तुम्हाला माहिती पाहिजे. ICAR मीन्स वॉट? इंडियन काउन्सिल फॉर ॲग्रिकल्चरल रिसर्च. ही लोकेटेड आहे इंडियामध्ये आणि GDP म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. सो हे शॉर्ट फॉर्म्स प्रिपेअर करून ठेवा. त्यानंतर नॉर्मन ई बॉरलॉग. 1960 आणि 1970 हा जो पिरियड होता या पिरियडमध्ये इंडियामध्ये ट्रिमेंडस अमाऊंटमध्ये व्हीटचं प्रोडक्शन करण्यात आलं. त्याला आपण ग्रीन रिव्होल्यूशन म्हणून पण म्हणतो. तर ग्रीन रिव्होल्यूशनचा जो फादर होता दॅट वॉज नॉर्मन ई बॉरलॉग. सो फादर ऑफ ग्रीन रिव्होल्यूशन नॉर्मन ई बॉरलॉग लक्षात ठेवा. यावरती तुम्ही क्वेश्चन एक्सपेक्ट करू शकता. त्यानंतर ज्या सेमी डॉर्फ व्हरायटीज आहेत व्हीट आणि राईस, हा फार इम्पॉर्टंट पॉईंट आहे. व्हीट आणि राईसच्या ज्या सेमी डॉर्फ व्हरायटीज आहेत ह्या तुमच्या प्रॉपरली लर्न असणं फार गरजेचं आहे. यावरती क्वेश्चन तुम्ही डेफिनेटली एक्सपेक्ट करू शकता. व्हीटच्या ज्या व्हरायटी आहेत दॅट इज सोनालिका अँड कल्याण सोना. तर राईसच्या व्हरायटी आहेत IR8. इट इज डेव्हलप फ्रॉम IRRI. व्हॉट इज IRRI? इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट. इट इज लोकेटेड इन द फिलिपाईन्स. सो या ठिकाणाहून IR8 ही जी स्पेसिस आहे याच्यापासून सेमीडॉर्फ व्हरायटी डेव्हलप केल्या. त्यानंतर तायचंग नेटिव्ह 1 इट इज फ्रॉम तायवान. सो राईसच्या व्हरायटीज कशापासून डेव्हलप केल्या हे तुम्हाला माहिती पाहिजे, इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर 1966 मध्ये जया आणि रत्ना या 2 सेमीडॉर्फ व्हरायटीज सुद्धा इंट्रोड्यूस करण्यात आल्या होत्या. अदर व्हरायटीज ज्या व्हीटच्या आणि राईसच्या इम्पॉर्टंट आहेत त्यामध्ये व्हीटसाठी सोनोरा 64, लर्मा रोजो 64A, सफेद लर्मा, शरबती सोनोरा. राईससाठी आहे विजया, पद्मा, कांती अँड जयंती. सो या व्हरायटीज आणि त्यांची नावं ही फार इम्पॉर्टंट आहे. यावरती डेफिनेटली 100% क्वेश्चन तुम्ही एक्सपेक्ट करू शकता MST CET साठी. नेक्स्ट पॉईंट आहे शुगर केन. शुगर केनच्या 2 व्हरायटीज तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिल्या आहे. त्यातली पहिली व्हरायटी आहे शॅकॅरम बार्बेरी अँड सेकंड इज शॅकॅरम ऑफिसिनेरम. शॅकॅरम बार्बेरी इट इज ग्रोन इन नॉर्थ इंडिया वेल दिस इज ग्रोन इन साऊथ इंडिया. या दोघांमध्ये डिफरन्स असा आहे की ही जी व्हरायटी आहे याच्यामध्ये पुअर इल्ड आणि शुगर कंटेंट आहे, तर यामध्ये हाय इल्ड आणि हाय शुगर कंटेंट आहे. त्यामुळे या दोघांचा क्रॉस केल्यानंतर जे हायब्रिड तयार होईल त्याच्यामध्ये 3 स्पेसिफिक क्वालिटीज आपल्याला मिळतील. दॅट इज हाय शुगर कंटेंट, हाय इल्ड अँड इट कॅन बी ग्रोन इन नॉर्थ इंडिया. सो हे लक्षात ठेवायचं आहे. शुगर केनवरती जेवढे पण एक्सपेरिमेंट्स केले जातात दॅट वायर परफॉर्म्ड इन शुगर केन ब्रीडिंग इन्स्टिट्यूट. इट इज लोकेटेड इन द कोइंबतूर. सो तुम्हाला लोकेशन लक्षात ठेवायचं आहे. शुगर केनच्या बाकीच्या ज्या व्हरायटीज आहेत सो CO 421. CO मीन्स कोइंबतूर. 421, 419, 205, 453, 740 या व्हरायटीज तुम्ही प्रॉपरली लर्न करा. यावरती तुम्ही क्वेश्चन एक्सपेक्ट करू शकता. नेक्स्ट पॉईंट इज व्हेरी इम्पॉर्टंट.
दॅट इज क्रॉप डिसीजेस. क्रॉप डिसीजेस कुठले आहेत आणि ते कुठल्या क्रॉपवरती जनरली अफेक्ट करतात ते तुम्हाला माहिती पाहिजे. त्यामध्ये बेसिकली 3 टाईप ऑफ कॉझिटिव्ह एजंट्स आहेत की जे क्रॉप डिसीजेस कॉज करतात. त्यामध्ये फंगाय, बॅक्टेरिया आणि व्हायरसेस येतात. फंगायमुळे होणारे डिसीजेस ब्राऊन रस्ट ऑफ व्हीट, रेड रॉट ऑफ शुगर केन, लेट ब्लाइट पोटॅटो. सो हे डिसीजेस लक्षात ठेवा, हे फंगायमुळे होतात. तुम्हाला ऑप्शन्समध्ये हे तिघही डिसीजेस दिलेले असतील आणि बॅक्टेरियामुळे होणारा डिसीज दिला असेल आणि तुम्हाला आयडेंटिफाय करायला लावतील की बॅक्टेरियामुळे कुठला डिसीज होतो. सो असे क्वेश्चन्स तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. सो बॅक्टेरियामुळे ब्लॅक रॉट ऑफ क्रुसिफर्स आणि व्हायरसेसमुळे टोबॅको मोझाईक आणि टर्निप मोझाईक. तुम्ही टोबॅको मोझाईक व्हायरस ऐकला असेल. सो टोबॅको मोझाईक आणि टर्निप मोझाईक हे डिसीजेस व्हायरसेसमुळे होतात. सो फंगाय, बॅक्टेरिया अँड व्हायरसेस आर मोस्टली अफेक्टिंग क्रॉप प्लांट्स अँड these are the diseases which are affected by fungi, bacteria and viruses. Last point is disease resistant variety. हिमगिरी ही अशी व्हरायटी आहे व्हीटची की जी हिल ब्लंट आणि लीफ अँड स्ट्राईप रस्ट हा जो डिसीज आहे त्याला रेजिस्टंट आहे. म्हणजे हे डिसीजेस या व्हरायटीवर येऊ शकत नाही किंवा ह्या व्हरायटीजला होऊ शकत नाही बिकॉज दीज व्हरायटीज आर डिसीज रेजिस्टंट व्हरायटी. त्यानंतर पुसा शुभ्र, पुसा स्नोबॉल K1 यासाठी आहे कर्ल, ब्लाइट, ब्लॅक रॉट अँड ब्लॅक रॉट ऑफ कॉलीफ्लावर. सो कॉलीफ्लावर बघा या ठिकाणी एक छोटीशी ट्रिक आहे. हिमगिरीचा यच आहे, हिल ब्लंटचा पण यच आहे. पुसा शुभ्र आणि पुसा स्नोबॉल बघा, शुभ्र मीन्स व्हाईट, स्नोबॉल पण व्हाईटच असतो आणि कॉलीफ्लॉवर पण व्हाईट असतं. त्यामुळे तुम्ही ही ट्रिक लक्षात ठेवा की जे शुभ्र किंवा स्नोबॉल आहेत यासाठी कॉलीफ्लॉवर व्हरायटी असेल. त्यानंतर पुसा सदाबहार, पुसा सदाबहार मीन्स एव्हरग्रीन. सो एव्हरग्रीन कोण असतं तर चिली. सो डिसीजेस तुम्ही लक्षात ठेवू शकता. सो लीफ कर्ल अँड चिली मोझाईक व्हायरस. सो दीज आर द डिसीज रेजिस्टंट व्हरायटी. चॅप्टरचा अर्धा पार्ट आपण कव्हर केला आहे, रिमेनिंग पार्ट कव्हर करूया आता. तोपर्यंत तुम्ही हे पॉईंट्स नोट करून घ्या. Our next point is mutation. What is mutation? Change in the base sequence of DNA that result in the change in phenotype and genotype of plant is known as mutation. Mutation होण्यासाठी mutagens responsible असतात. म्युटेशनचं एक्झाम्पल आहे मुंगबीन विच इज रेजिस्टंट टू येलो मोझाईक व्हायरस अँड पावडरी मिल्ड्यू. त्यानंतर जे तुम्हाला लर्न करायचं आहे की प्लांटमध्ये असे काही नॅचरल कॅरेक्टर्स असतात की जे रेजिस्टंट असतात इन्सेक्ट आणि पेस्टला. त्यामध्ये एक्झाम्पल देता येईल कॉटनचं. कॉटनमध्ये हेरी लिव्ज प्रोड्यूस केले जातात विच आर रेजिस्टंट टू जॅसिड्स. त्यानंतर स्मूथ लिव्ज अँड नेक्टरलेस कॉटन विच इज रेजिस्टंट टू बॉलवर्म. सो हे नॅचरल कॅरेक्टर्स आहे. आता काही आर्टिफिशियल व्हरायटीज बघूया. त्यामध्ये पहिलं एक्झाम्पल आहे ब्रासिका दॅट इज ऑल्सो नोन ॲज रेपसीड मस्टर्ड. त्याची व्हरायटी आहे पुसा गौरव विच इज रेजिस्टंट टू ऑफाइड्स. सेकंड एक्झाम्पल आहे ओक्रा विच इज ऑल्सो नोन ॲज भेंडी. त्याचं नाव आहे पुसा सावणी अँड पुसा A4 विच इज रेजिस्टंट टू शूट अँड फ्रूट बोरर. सो या आर्टिफिशियल व्हरायटीज प्रॉपरली लर्न करा. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे हिडन हंगर. सपोज एखाद्या व्यक्तीमध्ये मायक्रोन्यूट्रियनची डेफिशियन्सी असेल म्हणजे विटॅमिन डेफिशियन्सी, प्रोटीन डेफिशियन्सी असेल. सो दॅट कन्सेप्ट इज कॉल्ड एज हिडन हंगर. बरेच जण या कन्सेप्टला निग्लेक्ट करतात पण तुम्ही प्रॉपरली प्रिपेअर करा. नेक्स्ट टॉपिक इज बायोफॉर्टिफिकेशन. व्हॉट इज बायोफॉर्टिफिकेशन? व्हेरी सिम्पल, इट इज द टेक्निक बाय विच द न्यूट्रिशनल व्हॅल्यू ऑफ ए फूड इज इन्क्रीज्ड. सो त्याला म्हणतात बायोफॉर्टिफिकेशन. याच्या 2 टेक्निक्स आहेत. फर्स्ट इज सिलेक्टिव्ह ब्रीडिंग अँड सेकंड इज जेनेटिक मॉडिफिकेशन. सिलेक्टिव्ह ब्रीडिंगमध्ये जे एक्झाम्पल आहे दॅट इज ॲटलास 66. सो इट इज हाय रिच इन प्रोटीन कंटेंट. सो ही व्हीटची व्हरायटी आहे की ज्याच्यामध्ये प्रोटीनचं कंटेंट जास्त असतं. त्यासोबतच टेक्स्टबुकमध्ये अजून खूप साऱ्या व्हरायटीज दिल्या आहेत त्या तुम्ही प्रॉपरली लर्न करा. त्यामध्ये स्पिनॅच, टोमॅटो, ह्या मेज हे एक्झाम्पल दिलेले आहेत ते फाइंड आउट करा आणि लर्न करा. IARI लॉंग फॉर्म इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट. इट इज लोकेटेड इन न्यू दिल्ली. सो हे तुम्हाला माहिती पाहिजे. लॉंग फॉर्म फार इम्पॉर्टंट आहे. सेकंड टेक्निक आहे बायोफॉर्टिफिकेशनची जेनेटिक मॉडिफिकेशन. यामध्ये जीन्स बेसिकली मॉडिफाय केले जातात टू इन्क्रीज द न्यूट्रिशनल व्हॅल्यू. यामध्ये जे जीन्स ऑप्टेन केले जातात इट इज ऑप्टेन फ्रॉम ए बॅक्टेरिया कॉल्ड अर्विनिया अँड आयदर मेज ऑर डॅफोडिल प्लांट. सो यांच्यापासून जीन्स मिळवले जातात. हे एक्झाम्पल लक्षात ठेवा. याचं एक्झाम्पल देता येईल प्रो व्हिटॅमिन A अँड बीटा कॅरोटीन कंटेंट असलेला राईस. त्याला गोल्डन राईस म्हणतात. हे आपण ऑलरेडी डिस्कस केलं आहे. सो गोल्डन राईसमध्ये ज्या व्यक्तींना विटॅमिनची डेफिशियन्सी असते, विटॅमिन Aची डेफिशियन्सी असते त्यांच्यासाठी प्रो व्हिटॅमिन A आणि बीटा कॅरोटीन कंटेंट असलेला राईस प्रोड्यूस केला जातो. सो दॅट कम्स अंडर जेनेटिक मॉडिफिकेशन. नेक्स्ट पॉईंट विच इज सो इम्पॉर्टंट, टिश्यू कल्चर. सो यामध्ये जेवढे पण डेफिनेशन्स आहेत त्यामध्ये टोटिपोटेन्सीची डेफिनेशन येईल, टिश्यू कल्चरची डेफिनेशन येईल, एक्सप्लांट, कॅलस, ऑर्गॅनोजेनेसिस, त्यानंतर क्लोन्स. या डेफिनेशन्स प्रॉपरली लर्न करा. सगळ्यात अगोदर टोटिपोटेन्सी हा कन्सेप्ट ज्याने फाइंड आउट केला त्याचं नाव होतं हॅबरलँड. तो कन्सेप्ट फाइंड आउट करण्यात आला 1902 मध्ये. टिश्यू कल्चरच्या जे काही रिक्वायरमेंट्स आहेत त्या रिक्वायरमेंट्स आपण डिस्कस करूया.
सगळ्यात पहिली रिक्वायरमेंट आहे न्यूट्रिएंट. टिश्यू कल्चरमध्ये आयदर लिक्विड मीडियम किंवा सॉलिड मीडियम यूज केलं जातं ॲज अ न्यूट्रिएंट म्हणून. तर सॉलिड मीडियम यूज करायचं असेल त्यासाठी आपण जो बेस यूज करतो दॅट इज अगार अगार विच इज ऑब्टेन्ड फ्रॉम रेड अल्गी, आणि ते जे मीडियम असतं त्याचा pH ॲडजस्ट केला जातो 5 to 5.8 या रेंजमध्ये. सो pH रेंजेस प्रॉपरली लर्न करा. त्यानंतर सगळ्यात अगोदर हॅबरलँडने जे न्यूट्रिएंट मीडियम यूज केलं होतं दॅट वॉज नॉब्स सॉल्ट सोल्युशन अँड शुक्रोज. सो हे सगळ्यात अगोदर यूज केलं होतं, हे तुम्हाला माहिती पाहिजे. जनरली आताच्या सिच्युएशनमध्ये जे मीडियम यूज करतात दॅट इज MS मीडियम विच इज नोन ॲज मुराशिगे अँड स्कूब मीडियम. यावरती तुम्ही क्वेश्चन एक्सपेक्ट करू शकता. नेक्स्ट रिक्वायरमेंट आहे स्टरलायझेशन. स्टरलायझेशनचे खूप सारे मेथड्स आहेत. ड्राय स्टरलायझेशन, वेट स्टरलायझेशन, अल्कोहोल स्टरलायझेशन. जनरली जे स्टरलायझिंग एजंट म्हणून यूज केले जातात दॅट इज 10% H2O2 हायड्रोजन पेरॉक्साईड, 70% C2H5OH इथिल अल्कोहोल अँड 1% सोडियम हायपोक्लोराईड. सो हे केमिकल्स प्रॉपरली लर्न करा, त्यांचे पर्सेंटेज पण इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट इज ऑर्गॅनोजेनेसिस दॅट इज द डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गन्स. त्यामध्ये जे आपण न्यूट्रिएंट मीडियम यूज करतो त्यामध्ये आपण काही ग्रोथ प्रमोटर पण यूज करतो, ॲज अ त्याला ग्रोथ हार्मोन्स पण म्हणतात. आपण 11th ग्रोथ हार्मोन स्टडी केले आहेत, त्यामध्ये ऑक्झिन्स, सायटोकायनिन्स, जिब्रेलिन्स, इथिलिन वगैरे हे जे काही ग्रोथ प्रमोटर्स आहेत ते यूज केले जातात. जर न्यूट्रिएंट मीडियममध्ये ऑक्झिन्सचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर दॅट कॉजेस रायझोजेनेसिस. रायझोजेनेसिस मीन्स formation of root. Genesis means formation and rhizo means root. So root formation. And if cytokinins are more in number, that causes collagenesis, that is formation of shoot. So shoot formation साठी cytokinin important आहे, तर root formation साठी ऑक्झिन. सो हे लक्षात ठेवा, ऑक्झिन्स, रूट फॉर्मेशन, रायझोजेनेसिस, सायटोकायनिन्स, कोलोजेनेसिस, शूट फॉर्मेशन. त्यानंतर सस्पेन्शन कल्चरमध्ये जनरली जो ॲजिटेशनचा स्पीड असतो दॅट इज कॉन्स्टंट. इट इज इन बिटवीन 100 to 250 RPM, दॅट रिव्हॉल्युशन्स पर मिनिट. ॲजिटेशन का करावं लागतं, तर मीडियम मिक्स झालं पाहिजे, इट सेकंड एरेशन झालं पाहिजे आणि त्यामध्ये ॲग्रिगेशन नाही झालं पाहिजे सेल्सचं. हे 3 बेसिक रिझन आहे. परत एकदा रिपीट करतो, वाय ॲजिटेशन इज इम्पॉर्टंट, एरेशन, सेकंड मिक्सिंग ऑफ मीडियम अँड थर्ड टू प्रिव्हेंट ॲग्रिगेशन ऑफ सेल. हे रिझनसुद्धा इम्पॉर्टंट आहे, टेक्स्टबुकमध्ये दिलेले आहेत, ते तुम्ही हायलाईट करून घ्या. टेक्स्टबुकमध्ये लास्ट पॉईंट जो आहे दॅट इज ॲप्लिकेशन. 4 ॲप्लिकेशन्स आपल्याला टिश्यू कल्चरचे माहिती आहेत. फर्स्ट इज मायक्रो प्रोपॅगेशन. दिस टेक्निक इज परफॉर्म टू प्रोड्यूस क्लोन्स अँड टू प्रोड्यूस स्मॉल प्लांट प्रोपॅगल्स. सो मायक्रो प्रोपॅगेशनचं पर्पज तुम्हाला माहिती पाहिजे. सेकंड, डिसीज फ्री प्लांट्स प्रोड्यूस करण्यासाठी सुद्धा टिश्यू कल्चर यूज केलं जातं. डिसीज फ्री प्लांट प्रोड्यूस करण्यासाठी जो पार्ट यूज करतात दॅट इज अपायकल मेरिस्टेम, बिकॉज इट इज फ्री फ्रॉम infection and viruses. That's why apical meristem is used to produce disease free plants. थर्ड ॲप्लिकेशन आहे सेकंडरी मेटाबोलाइट. सेकंडरी मेटाबोलाइटचा जो चार्ट तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिला आहे दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल तुम्हाला देता येईल दॅट इज कॅथेरॅन्थस रोझियस. विनक्रिस्टिन आणि विनब्लास्टिन नावाचे अँटी मेटाबोलाइट्स त्याच्यापासून मिळतात. सेकंड आहे डॉकस कॅरोटा, अँथोसायनिन. त्यानंतर दतुरा स्ट्रॅमोनियम, ट्रोपेन नावाचे अल्कोलाइड्स, मेन्था पिपरेटा, मेन्थॉल अँड लास्ट वन इज निकोटियाना टोबॅकन, निकोटिन नावाचा मेटाबोलाइट त्यापासून मिळतो. सो हे मेटाबोलाइटचा जो चार्ट आहे दॅट इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. सो तुम्ही तो प्रॉपरली लर्न करा. लास्ट ॲप्लिकेशन आहे सोमॅटिक हायब्रिडायझेशन. यामध्ये 2 प्लांट्सचे जे काही प्रोटोप्लास्ट आहेत ते फ्यूज केले जातात फ्युजोजेनिक एजंट यूज करून. त्यामध्ये जे एक्झाम्पल आहे फ्युजोजेनिक एजंटचं दॅट इज PEG, पॉली इथिलिन ग्लायकॉल. हे एक्झाम्पल फार इम्पॉर्टंट आणि 2 एक्झाम्पल तुम्हाला त्या ठिकाणी दिलेले आहे. फर्स्ट एक्झाम्पल आहे पोटॅटो अँड टोमॅटो दॅट प्रोड्युसेस पोमॅटो अँड रॅफॅनस अँड ब्रॅसिका दॅट प्रोड्युसेस रॅफॅनो ब्रॅसिका. सो हे दोघं एक्झाम्पल लक्षात ठेवा. लास्ट इज इम्पॉर्टंट दॅट इज सिंगल सेल प्रोटीन. सो हा कन्सेप्ट जनरली न्यूट्रिशनल डेफिशियन्सी फुलफिल करण्यासाठी फीड अँड फूड म्हणून ऑफर केलं जातं सिंगल सेल प्रोटीन. त्यामध्ये जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स यूज केले जातात दॅट आर सो इम्पॉर्टंट. फर्स्ट वन इज क्लोरेला विच इज नोन ॲज ग्रीन अल्गी. सेकंड इज स्पायरुलिना that is blue green algae, and the last one is Methylophilus methylotropus. It is basically a bacteria. सो हे सिंगल सेल प्रोटीन मधले मायक्रो ऑर्गॅनिझम्स तुम्ही प्रॉपरली लर्न करा. सो एवढे सगळे पॉईंट्स आपण या चॅप्टरमध्ये डिस्कस केलेत. हा चॅप्टर छोटा आहे पण खूप सारे पॉईंट्स आहेत की ज्यावर तुम्ही क्वेश्चन एक्सपेक्ट करू शकतात. हे सर्व पॉईंट्स तुम्ही नोट करून घ्या.